तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत ते मुक्तेश्वर आणि सिद्धेश्वर मंदिरामध्ये. सर्वप्रथम आपण गेलो राजाराणी मंदिर, त्यानंतर लिंगराज मंदिर, त्यानंतर परशुरामेश्वर मंदिर व केदारगौरी, व त्यानंतर आता आपण मुक्तेश्वर सिद्धेश्वर मंदिराच्या दिशेने आलेलो आहोत. हे समोर जे बघताय तुम्ही, हे आहे मुक्तेश्वर आणि सिद्धेश्वर मंदिर. साधारणतः आपण जर बघायला गेलं तर सर्वप्रथम आपण राजाराणी मंदिरात जातो. तिथून साधारणतः 15 मिनिटावरती आहे ते लिंगराज मंदिर. लिंगराज मंदिरापासून साधारणतः 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे ते परशुरामेश्वर, व परशुरामेश्वर केदारगौरी मंदिर हे 2 मिनिटाच्याच अंतरावरती आहे, आणि त्याच्या बाजूलाच आहे हे मुक्तेश्वर आणि सिद्धेश्वर महादेव मंदिर. या मंदिराचा आपण इतिहास जाणून घ्यायला गेलो तर मंडळी, हे मंदिर 10व्या शतकातील म्हणजे सुमारे 950 ते 975 CE मधील आहे. भगवान शंकराला समर्पित केलेले हे अत्यंत महत्त्वाचे हिंदू मंदिर मानले जाते. हे मंदिर ओडिसातील स्थापत्य कलेचे रत्न म्हणून ओळखले जाते. याच्या आवारात सिद्धेश्वर मंदिर देखील आहे, जे त्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. सिद्धेश्वर मंदिर हे मुक्तेश्वर मंदिराच्या परिसरात स्थित असून हे देखील 10व्या शतकातील आहे अशी मान्यता प्राप्त आहे. तर म्हणजे आता हे जे तुम्ही समोर मंदिर बघताय, हे आहे मुक्तेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर येथील तोरण म्हणजेच कमानीसाठी प्रसिद्ध आहे. येथील तोरण हिंदू मंदिरांच्या स्थापत्यकलेतील एक उत्तम नमुना मानले जाते. मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि हो, कॉमेंट करून सांगा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला. आणि हो, बेल आयकॉन ही अवश्य प्रेस करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील.